माणूस जिवंतपणी काशीला जातो, पण मृत्यू काशीला का हवासा वाटतो? तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये एकच शहर आहे जिथे माणूस मरण्याची इच्छा करतो, जिथे मृत्यू म्हणजे शोक नाही तर उत्सव आहे, जिथे चिता पेटते पण आत्मा मुक्त होतो. ते शहर म्हणजे काशी, बनारस, वाराणसी. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर मृत्यूबद्दलची तुमची भीती आयुष्यभरासाठी नाहीशी होईल. काशी म्हणजे नेमकं काय? साध्या शब्दात सांगतो तुम्हाला. काशी म्हणजे केवळ शहर नाही, केवळ तीर्थ नाही, केवळ गंगा नाही. काशी म्हणजे शिवाची राजधानी. शास्त्र सांगतं, काशाम मरणम मुक्तिदायकम. याचा अर्थ असा आहे, काशीत मरण आलं तर पुन्हा जन्म नाही. गरुड पुराण काय सांगतं? गरुड पुराण प्रेतखंडमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, काशाम मृत्वा नरहा साक्षात शिवलोकम स गच्छति न पुनर्जन्म लभते सत्यम सत्यम न संशयः. याचा अर्थ असा आहे, जो मनुष्य काशीत देह ठेवतो तो थेट शिवलोकाला जातो, यात कसलाही संशय नाही. म्हणूनच हजारो वर्षांपासून लोक शेवटचा श्वास काशीत घ्यायला येतात. मणिकर्णिका घाट मृत्यूचं हृदय. काशीतला सर्वात प्रसिद्ध घाट आहे मणिकर्णिका घाट. इथे 24 तास 365 दिवस चिता पेटलेली असते. शास्त्र सांगतं, जिथे चिता कधी विझत नाही तिथे जन्म मरणाचं चक्र तुटतं. मणिकर्णिका नावामागचं रहस्य पुराण कथा सांगते, देवी पार्वतीचा मणिकर्ण म्हणजे कानातील मणी इथे पडला. शिवाने तो शोधताना इथे मोक्षाचं वरदान दिलं. म्हणूनच हा घाट मोक्षदायक मानला जातो. चितेची आग का पवित्र आहे? सामान्य ठिकाणी अग्नी भयावह असतो, पण काशीत अग्नी मुक्ती देतो. कारण हा अग्नी शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचं प्रतीक आहे. हा अग्नी कर्म जाळतो. हा अग्नी देह नाही बंधन जाळतो. शिव स्वतः काय करतो? सर्वात गूढ भाग आहे मित्रांनो. गरुड पुराण सांगतं, माणूस मरणाच्या क्षणी भयानक यमदूत पाहतो, पण काशीत स्वतः महादेव येतात. ते मृताच्या कानात तारक मंत्र देतात आणि आत्म्याला मुक्त करतात. यमदूत काशीत का येत नाहीत? शास्त्रात स्पष्ट लिहिलं आहे, यत्र शिवः स्वयं दाता तत्र यमस्य का गतिः. जिथे शिव स्वतः मुक्ती देतो तिथे यमदूतांचं काय काम? म्हणूनच काशीत यमाचा अधिकार नाही. आजचे मानसशास्त्रज्ञ म्हणतात, मृत्यूची भीती वातावरणामुळे वाढते किंवा कमी होते. काशीत मृत्यू सामान्य वाटतो, त्यामुळे मन स्वीकार करतं. स्वीकार म्हणजे मुक्तीची पहिली पायरी. काशीत अनेक मुक्तिभवन आहेत. वृद्ध लोक म्हणतात, आम्ही मरण्यासाठी नाही आलो, आम्ही शांत होण्यासाठी आलो आहेत. कारण काशी मरण शिकवत नाही, ती जगणं शिकवते. काशी अविनाशी नगरी का? शास्त्र म्हणतं, प्रलय आला तरी काशी नष्ट होत नाही, कारण शिव स्वतः काशीला त्रिशूळावर धरून ठेवतो. म्हणूनच नाव आहे अविनाशी काशी. गंगा आणि काशी म्हणजे अंतिम शुद्धी. गंगा पाप धुते, काशी
कर्म जाळते. म्हणूनच गंगेत देह विसर्जन आणि काशीत मृत्यू मोक्षदायक मानला जातो. मित्रांनो, आपण मृत्यूला घाबरतो कारण आपल्याला तो अंधार वाटतो. पण काशी सांगते मृत्यू अंधार नाही, तो प्रकाशाकडे जाणारा मार्ग आहे. मित्रांनो, माणूस मरण पावतो, पण प्रश्न असा आहे, मृत्यू म्हणजे शेवट की सुरुवात? देह जळतो पण आत्मा, तो कुठे जातो? तो ऐकतो का? तो पाहतो का? गरुड पुराण या सगळ्याची थरारक पण सत्य माहिती देतं. आता यापुढील भागात तुम्हाला घाबरवणार नाही, तुम्हाला जागं करेल. गरुड पुराणातील प्रेतखंड मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासाचं सर्वात सविस्तर वर्णन देतो. त्यात स्पष्ट लिहिलं आहे, देहत्यागानंतर आत्मा तात्काळ मुक्त होत नाही. मृत्यूनंतर 13 दिवसांचा एक प्रवास असतो. पहिला दिवस आत्म्याचा धक्का. मृत्यू झाल्यावर आत्मा देहाच्या जवळच असतो. तो स्वतःचं देह सोडलेलं पाहतो. तो घाबरतो, गोंधळतो. गरुड पुराण म्हणतं, तो स्वतःला जिवंत समजतो, पण कोणी त्याचं ऐकत नाही. म्हणूनच मृत्यूनंतर घरात शांतता पाळतात. 2 ते 3 दिवस पिंडदान का? या काळात आत्म्याला भूक लागते, तहान लागते, तो अन्न शोधतो. पिंडदान म्हणजे आत्म्याला अन्न देणं. जर पिंडदान न झालं तर आत्मा भटकतो आणि अस्वस्थ राहतो. 4 ते 10 दिवस सूक्ष्म देह निर्मिती. गरुड पुराण सांगतं, आत्म्याला नवीन सूक्ष्म देह तयार होतो. हा देह विचारांचा, भावनांचा, कर्मांचा बनलेला असतो. म्हणूनच या काळात गरुड पुराण पठण करतात. 11वा आणि 12वा दिवस कर्माचा आरसा. या दिवसात आत्म्याला त्याचं संपूर्ण आयुष्य चित्रफितीसारखं दिसतं. कुणाला दुखवलं, कुणाला मदत केली, कुणाला फसवलं, काहीही लपलेलं नसतं. गरुड पुराण म्हणतं, स्वतःचाच साक्षीदार आत्माच असतो. 13वा दिवस आत्म्याची दिशा ठरते. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा. या दिवशी श्राद्ध, ब्राह्मण भोजन, दान केलं जातं. यामुळे आत्म्याला पुढचा मार्ग मिळतो. काशीत मृत्यू झाल्यास काय वेगळं आहे? इथेच फरक आहे. गरुड पुराण स्पष्ट सांगतं, काशाम मृत्वा न भवेत्तु प्रेतयात्रा. याचा अर्थ असा आहे, काशीत मृत्यू झाल्यास 13 दिवसांचा हा कठीण प्रवास लागत नाही. कारण शिव स्वतः तारक मंत्र देतो. आत्मा थेट मुक्त होतो. म्हणूनच काशीत शिवनाम महत्त्वाचं. काशीत रामनाम, शिवनाम हेच शेवटचं ऐकू येतं. कारण नाम म्हणजे आत्म्याचा पासपोर्ट. काशीतील अनुभव सांगतात, अनेक पंडित सांगतात, काशीत मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर भीती नसते, शांतता असते. हे योगायोग नाही, हे शिवसान्निध्याचं फळ आहे. आधुनिक विज्ञान काय म्हणतं? आजचे डॉक्टर सांगतात, मृत्यूपूर्वी मेंदू अंतिम प्रतिमा तयार करतो. मंत्र, नाम मेंदू शांत करतात. म्हणूनच धार्मिक विधी मानसिकदृष्ट्या प्रभावी ठरतात. मित्रांनो, आपण मृत्यूला घाबरतो कारण आपल्याला तो अज्ञात वाटतो. पण गरुड पुराण आपल्याला सांगतं, मृत्यू म्हणजे परीक्षा नाही, तो प्रवास आहे. आणि काशी
काशी म्हणजे त्या प्रवासाचा शॉर्टकट. सगळ्यांनाच काशीत मोक्ष मिळतो का? पाप, कृपा आणि अंतिम सत्य. मित्रांनो, आजचा प्रश्न कठोर आहे पण सत्याचा आहे. जो आयुष्यभर पाप करतो त्यालाही काशीत मोक्ष मिळतो का? जर उत्तर हो असेल तर न्याय कुठे गेला, आणि उत्तर नाही असेल तर काशीची महिमा कुठे राहिली? आता या भागात भावना नाही तर गरुड पुराण आणि शिवतत्व याबद्दल विस्ताराने पाहूयात. गरुड पुराण काय सांगतं? सर्वात महत्त्वाचा संदर्भ. गरुड पुराण स्पष्ट सांगतो, न देशो मोक्षदः साक्षात न कालेन न कर्मणा शिवकृपा विना मुक्ती न कदाचित प्रजायते. याचा अर्थ असा आहे, मोक्ष ठिकाणामुळे नाही, वेळेमुळे नाही, फक्त कर्मामुळेही नाही. मोक्ष मिळतो तो शिवकृपेमुळे. म्हणजे काशी संधी देते, शिव कृपा देतो आणि आत्मा स्वीकार करतो. काशीत कोणाला मोक्ष मिळत नाही? हा प्रश्न फार कमी लोक विचारतात. ज्याला अहंकार आहे, मी मोठा आहे, मी योग्य आहे, अहंकार असताना शिवकृपा प्रवेश करत नाही. ज्याला पश्चाताप नाही, पाप झालं पण मनात खंत नाही, काशीही काही करू शकत नाही. जो मृत्यूला नाकारतो, मृत्यू स्वीकारणं म्हणजे अहंकार सोडणं. जो स्वीकारत नाही तो अडकतो. मग पापी माणसालाही मोक्ष कसा मिळतो? हा विरोधाभास वाटतो पण सत्य आहे. शिवपुराण सांगतं, अहम पापी अस्मि इति यो विलपेत स एव मुक्तिभागी. याचा अर्थ असा आहे, जो मनापासून म्हणतो मी पापी आहे तोच मुक्तीचा अधिकारी होतो. पाप नाही अडथळा, पापाचा अहंकार अडथळा आहे. काशी हे न्यायालय नाही, रुग्णालय आहे. काशीत सगळ्यांना माफी मिळते असं लोक म्हणतात. खरं तर काशी माफी देत नाही, ती बदल घडवते. जसं हॉस्पिटल आजार मान्य केल्यावरच उपचार करतो, काशी ही आत्म्याचं ओझं हलकं करते. शिव का इतका करुणामय आहे? कारण शिव गृहस्थ नाही, राजा नाही, न्यायाधीश नाही. शिव म्हणजे वैराग्याचं शिखर. ज्याच्याकडे काही नाही तोच सगळं देऊ शकतो. तारक मंत्र, अंतिम कृपा. मृत्यूच्या क्षणी शिव मृताच्या कानात तारक मंत्र देतो, राम. हा मंत्र कर्माचा भार कमी करतो, भीती वितळवतो, अहंकार शमवतो. म्हणूनच काशीत मृत्यू वेगळा असतो. अनेक पंडित सांगतात, काही लोक रडत येतात पण हसत जातात. हा चमत्कार नाही, हा स्वीकाराचा परिणाम आहे. आज मानसशास्त्र म्हणतं, मृत्यूची भीती नियंत्रण गमावल्यामुळे असते. स्वीकार केल्यावर मेंदू शांत होतो. काशी स्वीकार शिकवते, म्हणून मुक्ती जवळ येते. जिवंतपणे काशी कशी जगायची हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही काशीला जाऊ शकत नसाल तरी मृत्यूबद्दल बोला, घाबरू नका. रोज मनात सांगा, मी अपूर्ण आहे. अहंकार कमी करा,
राम किंवा शिव नाम घ्या. माफ करा स्वतःला आणि इतरांना. हीच जिवंत काशी आहे. काशी विश्वनाथ लिंग नव्हे, तत्व आहे. काशी विश्वनाथ म्हणजे दगड नाही, मंदिर नाही, तो म्हणजे अचल साक्षी भाव, जो तुमचं सगळं पाहतो पण कधी दोष देत नाही. मित्रांनो, काशी आपल्याला सांगते, मृत्यू शत्रू नाही, तो गुरु आहे. तो शिकवतो काय सोडायचं, काय धरून ठेवायचं नाही आणि शेवटी कसं हलकं व्हायचं. जर हा भाग पाहताना डोळे ओलावले असतील, मन शांत झालं असेल, मृत्यूची भीती कमी झाली असेल, तर समजा महादेव तुमच्याशी बोलले आहेत. हर हर महादेव लिहा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला मृत्यूची भीती वाटते. भक्ती सुगंधला सबस्क्राईब करा, कारण जो मृत्यूला समजून घेतो तोच खऱ्या अर्थाने जगतो. हर हर महादेव. जय काशी विश्वनाथ.